जय शिवराय मंडळी. पुन्हा एकदा पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट या चॅनलमध्ये या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जसं आपण मागच्या वेळेस भेटलो होतो वस्ताद प्रमोद पाटील सरांना, आणि पुन्हा एकदा ते आपल्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि सर जय शिवराय. जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं वेलकम या ठिकाणी. आणि मागचा एपिसोड खूप जबरदस्त झाला, खूप इन्फॉर्मेशन आपण डिस्कस केली, खूप विषय याच्यामध्ये आपण चर्चा केली. स्पेशली जेव्हा शस्त्रांचा टॉपिक येतो, शस्त्र झाले, त्याच्यानंतर आपण मोहिमेबद्दल थोडंसं चर्चा केली. सो अजून आपण हे कंटिन्यूस ठेवणार आहोत हे डिस्कशन. खूप व्ह्युअर्स आहेत ज्यांना ही युद्धकला शिकायची आहे, ज्यांनी आतापर्यंत पिक्चर्समध्ये बघितलं आहे दांडपट्टा चालवणे, काठी चालवणे, तलवारबाजी करणे, बट त्यांना खरोखर शिकायचं आहे. सो सर, आपले जे कॅम्प्स होतात ते कुठे कुठे असतात आणि केव्हा केव्हा असतात? आपण जे कॅम्प घेतो किंवा आपण जी प्रशिक्षण शिबिर राबवतो ते त्यासाठी जर राबवतो की ज्यांना ही कला येत नाही किंवा ज्यांना ही कला अवगत नाही किंवा ज्या ठिकाणी खरंच काहीच माहीत नाही कुणाला, किंवा ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी झालेला आहे, ओके. असे बरेच जण या शिबिरमध्ये जॉईन होतात. आणि हे शिबिर घेण्यापाठीमागचं कारण म्हणजे ज्या युद्धकलेच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, लढवले आणि वाढवले, ती युद्धकला आज लोप पावत आहे. याचं जतन संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. आणि यासाठी आम्ही ह्या शिवकालीन युद्धकलेच्या जतन संवर्धनाचा वसा आम्ही हाती घेतलेला आहे. वाव. आणि या युद्धकलेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो मुलामुलींना, तरुणींना, युवतींना सगळ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि हे प्रशिक्षण शिबिर आपण महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण घेतो. अगदी आता लॉकडाऊनमध्ये दुबईमध्ये ज्या आपल्या भारतीय महिला ज्या तिथं ज्या स्थायिक झालेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण शिवकालीन युद्धकलेचं ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर घेतलं. बापरे. जवळपास 47 महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला. 3 महिने आपण ते मोफत प्रशिक्षण शिबिर घेतलं ऑनलाईन. आणि त्यात ज्या 47 महिला होत्या त्यांना लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार याचे बेसिक आणि प्रत्येक एक साल आपण कंप्लीट करून घेतले. वाव, क्या बात. आणि किती देशांमध्ये किंवा किती स्टेट्समध्ये आपण हे कॅम्प घेतलेत? कॅम्प तसं बघायला गेलं तर अरुणाचल प्रदेश, पंजाब, गुजरातमध्ये घेतला आपण, मध्य प्रदेशमध्ये झालं, कर्नाटक, महाराष्ट्रात तर सगळीकडेच झाले, सगळीकडे. याच्यासोबत ते दुबईमध्ये झालं. आणि 2023मध्ये जपानमध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी झाली तिथीनुसार टोकियो शहरामध्ये. तर त्या जपानमध्ये जी शिवजयंती साजरी झाली त्याच्यामध्ये जे तिथले जे लोकलचे व्हॉलेंटियर होते किंवा लोकलचे जे आपले भारतीय लोक होते आणि तिथले लोकलचे जपानीज पण होते, ही सगळी लोक त्या सोहळ्यासाठी उपस्थित होते. आणि त्यांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये भारतीय कल्चरल सोसायटी म्हणजे BCS जपान यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती शिवजयंती साजरी करण्यात आली. तर त्याच्यामध्ये महाराजांच्या आपल्या शिवकालीन युद्धकलेवरती चित्रफित म्हणजे एक डॉक्युमेंटरी बनवण्यात आली. ओके. ती आपण किल्ले पन्हाळगड आणि किल्ले पावनगड, पंचगंगा घाट, आमच्या इथलं सिद्धगिरी, कनेरी मठ या ठिकाणी आपण ती शूट केली. जवळपास 4-5 दिवस ते शूट चालला महाराजांच्या युद्धशास्त्रावरती. अच्छा. आणि ती डॉक्युमेंटरी जपानमध्ये प्रक्षेपित केली. वाव. मग प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या का होईना आपण तिथंपर्यंत पोहोचलो. आपली महाराजांची युद्धकला तिथंपर्यंत आम्हाला पोहोचण्याचं भाग्य लाभलं म्हणायचं. जीवन सार्थक झाल्यासारखं वाटलं. क्या बात आहे. आपण जेव्हा शस्त्रांसंदर्भात जेव्हा आपण बोलतो तर किती असे शस्त्र आहेत की जे इतिहासामध्ये नमूद आहेत की महाराजांच्या वेळेस, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस हे शस्त्र वापरण्यात आले, असे किती असतील? भरपूर आहेत शस्त्र. म्हणजे त्याची लिस्ट काढायची म्हटलं तर 50 पण होतील किंवा 100 पण होते. बापरे, एवढे बरेच शस्त्र आहेत. कारण तलवार आहेत, तलवारीमध्ये पण बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. आपण फक्त तलवार म्हणतो पण प्रत्येक तलवार एक धोप तलवार असते. तुम्ही जर महाराजांचे किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज या दोघांचे जेवढे तुम्ही जुने फोटोज बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक मूठ दिसते बघा. त्या मुठीला पाठीमागे दांडी आहे वगैरे असं. अच्छा. त्याला गज म्हणतात. तर ती फक्त मूठ दिसते. तर ती तलवार म्हणजे धोप तलवार. मग अशी धोप होते, खांडा होता, रेग्युलर तलवार जे नियमितपणे वापरल्या जायच्या युद्धाला मावळ्यांच्या होत्या त्या तलवार होत्या. असे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आणि अजूनही जे महाराष्ट्रामध्ये जे शिवकालीन शस्त्र संग्रह आहेत त्यांच्याकडे बरीच शस्त्र आहेत. आणि आज पण मी न पाहिलेली शस्त्र सुद्धा त्यांच्याकडे पाहायला मिळतात. आपल्याकडे छोटासा शस्त्रसंग्रह आहे. आपल्याही शस्त्रसंग्रहामध्ये बरीच शस्त्र आहेत. महाराजांच्या काळातील नाणी आहेत, शिवराय आहे,
भरपूर नाणी जुनी प्राचीन नाणी आहेत आपल्याकडे. शालिवंश राजांची सुद्धा नाणी आहेत. आणि हे जर पाहायचं असेल तर कुठे बघायला मिळेल? हे कोल्हापूरला आपल्या आखाड्यामध्येच पाहायला मिळतं. अच्छा, कोल्हापूरमध्ये आहे. म्हणजे आमच्या घरी आले तरी आपण ते दाखवू शकतो. ओके 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 दरवर्षी दसऱ्यामध्ये आपल्याकडे खंडेनवमी असते. खंडेनवमीला शस्त्रपूजन असतं. ओके. तर शस्त्रपूजनच्या वेळी आपण सर्व शस्त्र बाहेर काढतो, त्यांचं मेंटेनन्स करून. मेंटेनन्स दर महिन्याला होतोच. पुन्हा एकदा त्यावेळी मेंटेनन्स त्यांची साफ करून तेल वगैरे लावून त्याला सगळं तेल अच्छा, व्यवस्थित ते करतो. पुन्हा त्यावेळी शस्त्र मांडणी केली जाते आणि ते सगळ्यांसाठी बघायला त्यावेळी खुलं असतं. अच्छा. आणि जसं आपण अजून एक शस्त्र आहे जे कदाचित छोटं आहे बट त्याचा इम्पॅक्ट खूप डेंजरस आहे, ते म्हणजे कट्यार. कट्यार. हां, कट्यारीचा इतिहास काय आहे? कट्यार हे महाराजांचे जर तुम्ही जुने फोटो बघितलात तर प्रत्येक फोटोमध्ये आपल्याला ते जवळ दिसतेच, हो. हां, ते कट्यार त्यासाठी असायचं. समजा आता अफजल खान अचानक जवळ या मठाने अचानक त्यांनी ते म्हणजे महाराजांचं खाली बगलेमध्ये महाराजांची मान पकडली किंवा असे ज्यावेळी प्रसंग येतात त्यावेळी आपल्याला तलवार नाही कामाचे आहेत. मग कट्यार असेल, बिचवा असेल, खंजीर असेल, ही जी आपण जवळ आपण जी बाळगू शकतो, कमरेला बांधून किंवा आपण ते गुप्तपणे ठेवू शकतो, अशा काही शस्त्र. त्या शस्त्रांनीच त्यावेळी त्याचा उपयोग करायला लागतो. अच्छा, ओके. क्या बात आहे. आणि खरोखरच हे जेव्हा आपण ऐकतो शस्त्रांबद्दल तर खूप इंटरेस्टिंग वाटतं की आपला राजा एवढा महान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शस्त्र बनवलेत. म्हणजे महाराजांचं जे विचार करण्याची पद्धत कमाल आहे. नाही आधी महाराजांच्या काळात जी शस्त्र आहेत, आता आजकाल आपल्याकडे एवढं मशिनरी आहेत, आता आधुनिक सगळे तंत्रज्ञान आले, पण महाराजांच्या काळात ज्या पद्धतीने जी शस्त्र बनली गेली तसे आत्ताच्या जी काळात जे इंजिनियर असतील किंवा कोणी असतील त्यांना बनवायला जमत नाही, नाही बनवू शकत. त्यावेळेस टेक्नॉलॉजी नव्हती तर एवढे भयानक जबरदस्त शस्त्र जी त्यांची बनवण्याची पद्धत, त्यांचा बॅलन्स असेल किंवा मुठीला जी ग्रीप आहे म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत. टेक्निकल कॅल्क्युलेशन ते जबरदस्त होतं. म्हणजे ते प्रॉपर केलं. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ते त्यावेळेचे जे होते ते खऱ्या अर्थानं इंजिनियर म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. बापरे. म्हणजे जबरदस्त. म्हणजे शस्त्रांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर प्रॉपर बारकाईने त्याच्यावरती काम केलं गेलेलं आहे. ओके. म्हणजे पूर्वीच्या काळी जे महाराजांच्या काळात जी शस्त्र बनायची, त्यांचं शस्त्रांचे जसं आता कारखाने असतात तसे ज्यावेळी शस्त्रांचा कारखाना असायचे त्याच्यामध्ये बनली जायची. आणि अजून एक शस्त्र आहे जे आपण बघतो, आय थिंक सो गोफणीसारखं असतं. गोफण. हां, त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात? गोफणच म्हणतात. गोफणच म्हणतात. आता बरीच रामशेज किल्ला जर तो लढवला म्हणतात मावळ्यांनी, नाशिकचा किल्ले रामशेज. रामशेज. हां, तो बरेच दिवस फक्त दगडांनीच लढवला म्हणायचा. गोफणीवरून फक्त दगडांचा मारा करून ते शत्रूला पळवून लावलं. अच्छा. हां, कोकणीचं म्हणजे महत्त्वाचं काम त्यावेळी महाराजांच्या काळामध्ये झालं, कारण त्यावेळी दगडांचा मारा जोरात स्पीडमध्ये त्यावेळी केला जायचा आणि आपल्या मावळ्यांच्या सगळ्याच गोष्टीमध्ये सराव असायचा. आपले मावळे कुठेच कमी पडत नव्हते. ते तर आहेच. आणि मग आता हे जे गोफण आहे हे तुम्ही कॅम्प्समध्ये शिकवता? गोफण नाही आपण याच्यामध्ये शिकवत. आपण आपल्या याच्यामध्ये ज्या शस्त्रांच्या जोरावरती आपण हे स्वराज्य घडवलं म्हणतो, मग त्याच्यामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार, भाला, बाणा, कुऱ्हाड. अच्छा, कुऱ्हाड पण. हां, मी ही जी शस्त्र द्यायचं आपण प्रशिक्षण देतो. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळं आज ही कला जिवंत आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ज्यावेळी शस्त्रबंदीचा कायदा आला त्यावेळी इंग्रजांनी सगळी शस्त्रबंदी किंवा सगळी शस्त्र त्यावेळी जमा करून घेतली, वापरायला बंद आणली. आणि बऱ्याच ठिकाणी असे आखाडे होते ते बंद पडायला लागले किंवा या गोष्टी सगळ्या झाल्या. मग त्यावेळी आपले जे राजर्षी शाहू महाराज होते त्यांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं, जरी ते ब्रिटिशांचे मांडलिक असले, जरी करवीर संस्थान असलं तरी राजर्षी शाहू महाराजांनी जे छत्रपती शाहू महाराजांनी जे आपलं संस्थान चालवलं स्वतःच्या मर्जीनं चालवलं. आणि शाहू महाराजांचं कार्य तर फार मोठंच आहे, पण मर्दानी खेळाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर याचं सगळं श्रेय जे आहे ते शाहू महाराजांना जातं. कारण त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले की हे मर्दानी खेळ आहे म्हणले तरी, म्हणजे खेळ आहे आणि हे आमच्या इकडे आम्ही लग्नाच्या वरातीमध्ये वगैरे आम्ही खेळतो आणि खेळणारच म्हणून त्यांनी इंग्रजांना सांगितलं, ब्रिटिशांना सांगितलं आणि त्यांच्यामुळे ही कला आपल्या कोल्हापूरमध्ये जिवंत राहिली. म्हणून कोल्हापूरला मर्दानी खेळाचा बालेकिल्ला म्हणतात. अच्छा. सगळं श्रेय शाहू महाराजांना जातं. क्या बात आहे. सो आपण मोहिमेकडे पुन्हा येऊयात. जसं एक महत्त्वाची मोहीम आपण इतिहासामध्ये पण बघतो प्रतापगडची, अफजल खान जेव्हा आला होता, तर सर तुम्ही त्या जावळीचं खोरं ज्याला आपण म्हणतो खूप भयानक आहे, त्याला आय थिंक सो म्हणायचं की येता जावळी जाता जावळी
असं काहीतरी त्याला टॅग होता. म्हणजे जर तुम्ही जावळीमध्ये गेलात तर तुम्ही जिवंत पुन्हा जावळीच्या बाहेर जाऊ नाही शकत, एवढं भयानक स्वरूपाचं ते जंगल होतं. तिथं खूप प्राणी होते आणि की प्रकाश पण तो जमिनीवर पडायचा नाही सकाळी पण. तर एवढं ते भयानक होतं त्यावेळेस. सो आत्ता जी मोहीम केली त्यामधनं तुम्ही जावळी च्यामधून गेला, तिकडचा अनुभव काय होता तुमचा? जावळी अनुभवायला मिळाली. आत्ताच्या काळात जर बघायला गेलं तर आम्ही सगळी साधनसामुग्री म्हणा किंवा आपलं जी सगळी टेक्नॉलॉजी आत्ताची जे टॉर्च असतील वगैरे सगळं साहित्य आम्ही घेऊन बाहेर अच्छा. मोहीम करतो. पण महाराजांच्या काळात बघायला गेलं तर जावळीमध्ये सर करणं म्हणजे कुठल्या बी ऐऱ्या करायचं काम नाही. आणि महाराजांनी अफजल खान हा प्रताप जावळीत आला नव्हता, तर त्याला महाराजांनी जाणीवपूर्वक आणला होता. तो आला नव्हता, त्याला आणला होता आणि आपल्या महाराजांनी त्याला उभा फाडला होता. क्या बात आहे. कारण जावळीचं खोरं असं होतं की इथे येऊ शकतात आणि शत्रू सैन्य जे होते किंवा जे मुघल जे लढायचे ते सपाट मैदानावरती लढाई करायचे. अच्छा. आणि त्यांची संख्याबळ जास्त असायचं. आपलं संख्याबळ तसं बघायला गेलं तर कमी असायचं. त्यामुळे आपल्या ज्या लढाया झाल्या आजपर्यंत ज्या मराठ्यांनी केल्या त्या शक्यतो जंगलामध्ये झाल्या. जाणीवपूर्वक अफजल खानाला की आपण घाबरलो असं दाखवलं. जसं अफजल खान म्हणायचा महाराजांना की दख्खन का चुहा, औरंगजेब म्हणायचं दख्खनचा चुहा, पण महाराज उंदीर नव्हतं, महाराज सिंह होते. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळी अफजल खानाला बोलवलं महाराजांनी, ज्यावेळी पत्रव्यवहार चालू होता त्यावेळी महाराजांनी सिंहासारखं केलं, वाघासारखं केली की मी घाबरलो, 2 स्टेप पाठीमागे आले, 2 पावले पाठीमागे आले, मी घाबरलो असं अफजल खानाला सांगितलं. त्याच्यामुळे अफजल खानामध्ये जे ओव्हर कॉन्फिडन्स होता तो अजून वाढला आणि तो शेवटी त्याला तिथं आला, प्रतापगडच्या पायथ्याशी त्याला आणला आणि मग 2 पावलं मागे महाराजांनी डायरेक्ट महाराजांची झडप घालून 32 दाताचा बोकड एका झापाट्यात काढला. क्या बात आहे. वा. इतिहास इंटरेस्टिंग आहे महाराजांचा, नो डाऊट. महाराजांच्या इतिहासावरती अभ्यास करायला तेवढा कमी आहे. महाराजांचं आयुष्य फक्त 50 वर्षाचं. 50 वर्ष जगलेले छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायला आज आपल्याला 400 वर्षसुद्धा कमी पडतात. अजूनही आपण महाराजांना समजू शकलो. अभ्यास करायला तेवढा कमी. महाराजांवर PhD डिग्री पण आहे. आणि खरोखर सगळ्या युथ्सनी आजकालच्या महाराजांवर अभ्यास करायला पाहिजे. आणि ते डेफिनेटली मॅनेजमेंट गुरु तर आहेतच, नो डाऊट. त्यांचे गोरिला टॅक्टिक्स, वॉरफेअर टॅक्टिक्स, गनिमी कावा या गोष्टींचा खरोखर अभ्यास करायला पाहिजे प्रत्येक जणांनी. वाव. म्हणजे महाराजांच्याकडून शिकायचं तर याच गोष्टी शिकायला पाहिजे. त्यांचं टाईम मॅनेजमेंट म्हणजे गनिमी कावा असेल, गनिमी कावाचं आपण आत्ताच्या जीवनामध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. आपल्यावरती जर एखादे संकट आले, एखादी जर अडचण आली तर त्याच्यावरती कशा पद्धतीने मात करायला पाहिजे ही जर प्रेरणा जर घ्यायची असेल तर महाराजांच्याकडून. आणि हेच आपण सेल्फ डिफेन्स टेक्निक्स जे आपण कॅम्प्स होतात त्याच्यामध्ये तुम्ही शिकवता, स्पेशली लेडीजला त्यांना पण. त्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना तर महाराजांनी ह्या कलेला नाव देतानाच मर्दानी कला दिली, म्हणजे मर्दांची कला असं महाराजांनी देताना नावच तसं दिलेलं, मर्दांची कला म्हणून. आणि ज्यावेळी ही कला आपण शिकायला घेतो, ज्यावेळी आपण ज्यावेळी प्रशिक्षण सुरू करतो किंवा प्रशिक्षण शिबिरमध्ये ज्यावेळी सहभागी होतात, 3-4 दिवशी त्यांच्यामध्ये आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो. जे असं म्हणजे थोडंसं झुकून जाणार असतात ते सुद्धा असं ताट मानून छाती फुगवून चालायला चालू करतात. वाव. त्याचं कारण असं आहे की जो मर्दानी बना किंवा जो वीररस आपल्या मावळ्यांच्यामध्ये होता तोच वीररस आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. ज्यावेळी शिकायला घेतो त्यावेळी आपल्यामध्ये संचारतो. वाव, क्या बात आहे. मजा येते ऐकून अशा गोष्टी. मलाही वाटतं की आता बऱ्याच महिला, बऱ्याच मुली आहेत, बऱ्याच जणांनी प्रशिक्षण आपल्याकडे घेतलेलं आहे. सगळ्यांचे अनुभव अशा पद्धतीचेच आहेत. आता आपलं पैठणला मागच्या वर्षी शिबिर झालं, त्याच्यामध्ये सुद्धा एक ताई होत्या दीपाली चौधरी म्हणून, तर त्या अमेरिकेवरून आलेल्या होत्या. 2 महिन्यासाठी आल्या होत्या. पण ज्यावेळी त्यांना समजले की ते प्रशिक्षण शिबिर सुरू आहे तर त्यांनी स्वतः ते अटेंड केलं. लहान त्यांचं मला वाटतं की 8-9 महिन्याचं बाळ असेल तर त्या बाळाला घरी ठेवून यायच्या आणि त्यांनी ते प्रशिक्षण पूर्ण केलं. सॉलिड. अशी बरीच उदाहरणं आहेत. आणखीन एक पुण्यामध्ये झालं आपलं नारायणगावला, तिथे सुद्धा एक ताई होत्या, त्यांचं नाव आता मला आठवणं, बरीच वर्ष झाली. तर 5 महिन्याचं बाळ त्यांची आई किंवा वडील किंवा त्यांचे हजबंड घेऊन यायचे, ते त्या बाळाला घेऊन बाजूला बसायचे आणि त्या ताईचं प्रशिक्षण घ्यायच्या. आणि काळाची पण गरज आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये जिजाऊ घडल्या पाहिजेत म्हणतो. आता काय झालं, आपण सगळे म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला पुन्हा यायला पाहिजेत म्हणतो. पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार कधी,
ज्यावेळी आपण आपल्यामध्ये ठरवू की आपण आपल्यामध्ये शहाजीराजे किंवा आपल्या घरामध्ये ज्यावेळी जिजाऊ घडतील त्यावेळी ऑटोमॅटिक शिवबाराचे पुन्हा घडतील. वा. प्रत्येक घरातली महिलेनं जिजाऊ घडणं गरजेचं आहे. घडणं गरजेचं आहे. आणि अशा सगळ्या माता भगिनींना ज्यांनी वेळ काढून ही युद्धकला शिकली, ज्याचा सराव केला, कॅम्प्स अटेंड केले, एवढ्या अडचणी होत्या, फॅमिली असते हे ना, मॅनेज करणं अवघड जातं. अवघड. सो सगळ्यांना मोठा सल्यूट आमच्याकडून, पीपल प्रतीक पॉडकास्टच्या टीमकडनं. सो थेअरी प्रॅक्टिकल दोन्ही असतं कॅम्प्समध्ये की फक्त प्रॅक्टिकल? कसं पॅटर्न काय आहे सर ह्याचं? आपण डायरेक्ट प्रशिक्षणच देतो. थिअरी म्हटलं तर ते न समजणारा विषय. आपण ते लिहून सांगू शकत नाही की आपल्याला असा वार करायचा आहे किंवा अशी स्टेप टाकायची. अच्छा. ते तेवढं वाचलं किंवा ऑनलाईन ज्यावेळी आम्ही प्रशिक्षण दिलं, ऑनलाईन ज्यावेळी प्रशिक्षण देताना जे आम्ही 10 दिवसामध्ये देतो ते द्यायला 2-3 ते 3 महिने लागले. हो. मग ते पुस्तकात वाचून लगेच नाही समजणार. त्यासाठी प्रॅक्टिकलीच आपण ते प्रशिक्षण घ्यायला लागतं. ओके. प्रॅक्टिकली त्यांनाच नाही गरजेचं आहे. अच्छा. आता येणाऱ्या काळामध्ये उन्हाळा आता सुरू झाला ऑलमोस्ट. सो कुठे कुठे आपले शिबिरं आहेत? आता म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरातून म्हणजे आपल्याला सगळ्यांचे कॉल येतच आहेत. पण पुण्यामध्ये आता बरेच शिबिरं होते, 3-4 ठिकाणी होतीलच. शिवाय आपले दरवर्षी मे महिन्यामध्ये निवासी शिबिर असतं. 10 दिवसाचं निवासी शिबिर असतं. या निवासी शिबिरामध्ये महाराष्ट्रातून बरेच जण येतात. 60-70 जणांची टीम असते, म्हणजे जे शिबिर प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले असतात. तर हे 10 दिवस आहेत ते मोबाईलशिवाय, टी व्हीशिवाय आपण जगू शकतो हे सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना समजतं. या 10 दिवसामध्ये त्यांचं सर्व सकाळी त्यांची एक्झरसाईज, प्रशिक्षण, पुन्हा दुपारी त्यांचे स्वतःचे कपडे त्यांनी स्वतः धुणे, सगळी कामं जी घरात आपण जी बेसिकली करायला लागतात. पण जर आता बघायला गेलं आताची पिढी तर सगळे पालक काय करतात की मुलांचं लाड करतात आणि स्वतः सगळं काम करतात. ओके. पण इथं मात्र आपल्या ज्यावेळी शिबिरामध्ये येतात त्यावेळी स्वतःहून सगळं मुलांना करायला लागतं किंवा ते करतात, आनंदाने करतात. आणि आपण ते 10 दिवस त्यांच्याने करून घेतो. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सेशन असतं, ते शेड्यूल असतं. त्याच्यामध्ये व्याख्यान होतात, वनभोजन असतं, अच्छा, नाईट ट्रेक असतं, जंगल ट्रेक असतं, सगळं काही बऱ्याच ॲक्टिव्हिटी घेतो. पण हे एवढ्या ॲक्टिव्हिटी घेत असताना एकही म्हणत नाही की मी थकलो, मला झोप. ती एक्साइटमेंट आनंदाने. आणि तो वातावरण पण तसं आपण तसं वातावरण बनवतो. त्यांना कंटाळा येऊ देत नाही आणि त्यांना जास्त म्हणजे ती टायर्ड होणार नाही त्याची आम्ही काळजी घेतो. आणि जर अजून काही व्ह्युअर्स आहेत, जर त्यांना अजून इन्फॉर्मेशन हवी असेल या कॅम्प्सबद्दल, तर कसं काय हे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो? तर माझं इंस्टाग्रामला सह्याद्री वस्ताद नावानं पेज आहे. त्याच्यावरती त्यांनी बरेच म्हणजे व्हिडिओ तुम्ही सुद्धा आता बघू शकता. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9096319898. या नंबरवरती कुणी कधी 24 तास आपला फोन चालू असतो. कुणी कॉल केला तर आपण त्यांना सगळी माहिती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे डेफिनेटली मेन्शन करू. हो, चालेल. यांना कारण खूप सारे त्यांना पॅशन आहे हे शिकण्याकरिता आणि गरजेचं आहे म्हणतो मी. म्हणतो हे 10 दिवसाचे जे आपल्या आता येऊन आम्ही जे शिकवतो इथं फक्त कसं 2 तासाचं सेशन होतं. त्याच्यामुळे काय होतं, 2 तास मुलं येतात, शिकतात, पुन्हा गेल्यानंतर काय होतं, प्रवाहातून पुन्हा ते बाहेर पडतात. पण निवासी शिबिरला काय होतं, शरीरानं, मनानं, विचारानं ते तिथंच राहतात. बरोबर. त्यामुळे आम्हाला जे शिकवायचं आहे ते आम्ही त्यांना जे 100% आम्हाला द्यायचं आहे ते 100% त्यांना आम्ही देऊ शकतो. अच्छा. आणि मुलं चांगल्या पद्धतीने त्यामध्ये घडतात. सर, जेव्हा आपण युद्धकलेविषयी चर्चा करतो तर ह्याच्यामध्ये जसं आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस म्हणतो, काही स्पेशल एक्सरसाइजेस आहेत जे त्या काळापासून आत्तापर्यंत चालत आलेले आहेत, आणि मग त्याच्यानंतर शस्त्र घेणे, कसं ह्याला आपण सकाळचं वॉर्मअप घेतो त्यांचं. म्हणजे बेसिकली अगदी छोटे म्हणजे जे त्यांचं बॉडी गरम होण्यासाठी किंवा मनगट लूज होण्यासाठी, पाठीची स्नायू लूज होण्यासाठी जे एक्सरसाइज ती घेतो. पण महाराजांच्या काळापासून जर बघायला गेलं तर सगळे पहिलवानच होते तसं बघायला गेलं तर. मग ते त्यावेळी त्यांचा जो चालायचा तो पहिलवानकीचा व्यायाम चालायचा. अच्छा. पण सध्या नाही, आपण तेवढे प्रेशर देत नाही त्यांना. पण एक गोष्ट हळूहळू आपण त्यांना शिकवतो. अच्छा. आणि ते आनंदाने करतात. आणि मातीशी त्यांना कनेक्ट राहायला आपण शिकवतो, सगळ्यात महत्त्वाचं. ओके. आता जर बघायला गेलं तर आपण म्हणतो की मुलांना तू जाऊ नको, तुला माती लागेल, कपडे खराब होते. पण तिथं आपण मातीशी त्यांना कनेक्ट करतो. अगदी मातीशी, तिने मातीमध्येच खेळतात म्हणायचं. क्या बात आहे, सुपर. आणि सर अजून आपली एक स्पेशल कॅम्प जे होतात स्पेशली माउंटन्सवर, डोंगरांवर, जे रिलेटेड टू हेल्थ असतात, त्याविषयी आम्हाला काय सांगाल? आपल्या संस्थेच्या माध्यमातून बरेच आपण सामाजिक उपक्रम राबवतो, सामाजिक भान ठेवून. याच्यामध्ये विशेष करून जे डोंगराळ दुर्गम भागामध्ये जे राहणारे मुलं असतील किंवा तेथील जे लोक असतील त्यांच्यासाठी आपण उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये मग आरोग्य शिबिर असतात. अच्छा. आरोग्य शिबिर राबवतो. तेथील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप असतं.
काही मुलांना आपण पावसाळ्यामध्ये रेनकोट वाटप आपण केले आहे. ओके. राधानगरी तालुक्यामध्ये एक गाव आहे, आता गाव पण मला आठवत नाही तेवढी, आपण उपक्रम राबवलं. त्या गावातील जी मुलं आहेत ती पावसाळ्यामध्ये अगदी ते कागद मिळतात प्लास्टिकचे, त्याचं ते चेहरापुरतं तेवढंच कट करून ते घालून असे यायचे. ते चंदगडमधील पण काही गाव आहेत अशी यायची ती मुलं शाळेला. मग ते अगदी रोबोट आल्यासारखं वाटायचं. ही ज्यावेळी आम्हाला माहिती समजली त्यावेळी आपण त्यांना ते रेनकोट वाटप केलं. उन्हाळ्यामध्ये आता जर त्या भागातील जर मुलं बघितलं तर ती बॉटल घेऊन जाण्याची प्रथा किंवा ती अजून तिकडे तेवढं डेव्हलप नाही झालं जसं आपल्या सिटीमध्ये जातात तसं. तर आपण राधानगरी तालुक्यामध्ये जवळपास 2000 पाण्याचे बॉटल्स आपण त्यावेळी अच्छा सामाजिक कार्य म्हणजे स्कूलसाठी जे लागणार असतात ते सोबत घेऊन जाण्यासाठी संस्थेतर्फे वॉटर बॅगचं आपण ते उपक्रम राबवतो. बरेच शैक्षणिक असतात, आरोग्यविषयक असतात. अच्छा. डोळे नेत्र तपासणी असेल, दंतचिकित्सा असेल, असे सोशल कॅम्प, मेडिकल कॅम्प्स वगैरे असतात. आता सुद्धा आपलं हडपसरमध्ये प्रशिक्षण शिबिर चालू आहे पुण्यामध्ये. तर या ठिकाणी अनाथ आश्रम एक आहे, तिथले 12 मुलींना आपण मोफत प्रशिक्षण देता तुम्ही. वा. आणि सर खूप सारे तुम्हाला पुरस्कार पण अवॉर्ड्स मिळालेले आहेत. कोणते कोणते सर पुरस्कार मिळालेत? बरेच पुरस्कार मिळालेले, जवळपास 80च्या आसपास पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये तालुकास्तरीय आहेत, जिल्हास्तरीय आहेत, राज्यस्तरीय पण आहेत. आत्ताच आपल्याला मागच्या 19 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. वीर शिवशंभू राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला, गौरव पुरस्कार. हो, कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. आणि आता तर डेफिनेटली हे जे कार्य आहे सर तुमचं, हे एफर्ट्स आहेत, हे तर डेफिनेटली अजून वाढत राहणार, पुढे चालत राहणार. बट पुढचे प्लॅन्स काय आहेत सर अजून? आता हे कार्य जे वाढत राहणार म्हणतात तुम्ही, ते म्हणजे माझं तर मी ठरवलेलं आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जे आपण जगायचं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकलेसाठीच जगायचं. वाव. आणि येणाऱ्या काळामध्ये एक विशेष मोहीम म्हणजे काय करावं मला आयुष्यात जर यम असेल तर एक म्हणजे 7 समुद्रपार ही कला मला प्रत्यक्षपणे पोचवायची. आणि दुसरं म्हणजे गुरुकुल उभा करायचं आहे, जिथं मुलांना शिक्षणही आणि शिक्षणासोबत महाराजांच्या काळामध्ये जसे त्यांच्यावरती संस्कार केले जायचे तसे बालसंस्कार किंवा दुर्गसंस्कार असतील किंवा हे आपण शिबिराच्या माध्यमातून जे आचार विचार आणि संस्काराची शिदोरी जी देतो आपण ते आपल्याला तिथं वर्षभर राबवायचे. लवकरच आपण गुरुकुलसाठी प्रयत्न करतो. महाराजांच्या आशीर्वादाने तेही यश मिळेल. आणि जसं आपली चर्चा झाली की दुबई किंवा जपान अशा तुम्हाला देशांमध्ये पण ही कला पोचवायची. प्रत्यक्षपणे पोचवायची. डिजिटल माध्यमांच्यातून तर आपण बऱ्याच देशामध्ये पोहोचले. बऱ्याच देश, UK पासून इंग्लंड असेल, त्याच्यानंतर अमेरिका असेल, ही सगळीकडे पोहोचलो आपण. त्या अमेरिकेच्या ज्या ताई आहेत ज्यांनी आपल्याकडे प्रशिक्षण घेतलं त्या तिथे जाऊन त्यांनी आपल्या मुलाला किंवा तिथे जी मराठी मुले आहेत त्यांना शिकवायला सुरू केलं आहे. वाव. म्हणजे ते शिकून ते दुसरीकडे शिकव. हो, आणि आपल्या आखाड्याच्या नावानंच त्यांनी शिकवलं. वाव, छान, क्या बात आहे. सो वस्ताद प्रमोद पाटील सर, थँक्यू सो मच, तुम्ही या ठिकाणी आलात. आणि डेफिनेटली व्ह्युअर्स, ऑडियन्स नक्की शिका. युद्धकला आहे, स्पेशली छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गोष्टी आहेत. तर हा जो वारसा आहे आपण कंटिन्यू पुढे ठेवणारच आहोत. सो आपण पुन्हा एकदा भेटूयात छान एक नवीन ऐतिहासिक विषय घेऊन. टिल देन, सी यू ऑल. खेळत राहा, शिकत राहा. जय शिवराय. जय शिवराय. थँक्यू प्रतीक. या ठिकाणी मी सर्व व्ह्युअर्सना किंवा सर्व शिवभक्तांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण P3 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण प्रतीक सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जमिनीशी नाळ असलेल्या लोकांची जमिनीवरती राहून या ठिकाणी निस्वार्थीपणे दखल घेतली जाते. याबद्दल मी प्रतीक सरांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही सबस्क्राईब करायला लागते आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायला लागते. जय शिवराय.